सेहर शेख यांच्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झाला। या वादामध्ये आता नवनीत राणा यांनी उडी घेतली आहे। संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू या सेहर यांच्या वक्तव्याचा नवनीत राणा यांनी समाचार घेतलेला आहे। पाहूयात। कैसा हराया सेहर शेख यांच्या वक्तव्यावरून पेटलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये। पुढच्या 5 वर्षात संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू असं वक्तव्य सेहर शेख यांनी केलं होतं। त्यावरून नवनीत राणा यांनी आता सेहर यांच्यावर पलटवार केलाय। देश पूर्ण हिरवा करायचा असेल तर पाकिस्तानात जा, या देशात फक्त भगवा आणि निळा चालेल असं उत्तर राणांनी दिलंय। अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ MIM का आएगा। पूरा ग्रीन करेंगे। पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा। इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है, ये याद रखना। शिवाजी महाराज ने जब बोला था कि ये राज्य में जो धर्म के लिए हम काम कर रहे हैं, जो महाराष्ट्र में रह रहे हैं, ये धर्म के लिए हम जिएंगे भी और मरेंगे भी। किसी ने कितना भी कुछ बोला, ग्रीन करेंगे, हरा करेंगे, तो तुम्हारे सपने भी सच नहीं हो सकते हैं, ये याद रखना। इस देश में ऐसे कार्यकर्ता, ऐसे भक्त और हमारे जैसे लोग, हम पॉलिटिक्स में भी हैं, राजकारण में भी हैं, पर हमारे विचार, हमारे छत्रपति शिवाजी महाराज के विचार लेके ये खून में दौड़ते हैं। जब तक ये खून खत्म नहीं होगा तब तक भगवा इस देश से कोई हटा नहीं सकता। इतना या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही उडी घेतली आहे। संपूर्ण ठाणे भगवा आहे, त्यामुळे मुंब्रा सुद्धा भगवाच राहणार असं म्हणत शिंदेंनी पलटवार केलाय। MIMची नगरसेवक, नवीन नगरसेविक आहे, तिचा विषय खूप चर्चेचा आता झालेला आहे की हिरवा मुंब्रा करा पूर्ण वगैरे। काय तुमच्या ठाण्यामध्ये एकदम सगळ्या ते ठाणे जिल्हा हा भगवा आहे आणि ठाणे मुंब्रा हा ठाणे जिल्ह्यातच येतो। ठाणे जिल्हा हा भगवा आहे आणि ठाणे मुंब्रा हा ठाणे जिल्ह्यातच येतो। ठाणे जिल्हा हा भगवा आहे आणि ठाणे मुंब्रा हा ठाणे जिल्ह्यातच येतो। सेहर शेख यांच्या वक्तव्यानंतर हिरवा भगवा असा वाद पेटलाय। मात्र आम्ही तिरंग्यासोबत राहणार, तुमच्या राजकीय स्वार्थापोटी समाजात दुफळी माजवू नका असा हल्लाबोल राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केलाय। देशाचा हिरवा किंवा असा कलर नहीं, देशाचा कलर तिरंगा है। हमारे घरों पर तिरंगा रहने दो, हरे और भगवे में हमको मत बांटो। परंतु भाजप आणि MIM हे दोन्ही पक्ष भगवा आणि निळा तसेच भगवा आणि हरा असा वाद लोकांमध्ये, हिंदू आणि मुस्लिम मध्ये पेटवतात। अचलपूर आणि अकोट शहरामध्ये नगर परिषदेमध्ये सोबत बसतात। हिंदू मुस्लिम भाई की एकता को तोड़ रहे हैं। लेकिन माझा ऐसा मानना है कि भाजप MIM भाई भाई साथ में मिलकर मचा रहा है महाराष्ट्र में जातीवाद की तबाही। हिरवे कलरची बाजू घेऊन एकेकाळी तेच अमरावतीमध्ये निवडून आलेले आहेत मला असं वाटतं। परंतु त्यांनी अशा प्रकारचे धर्मांच्या लोकांमध्ये रंगभेद मचवून अशा प्रकारचे भांडण न लावता ते पुढे खासदार कसे काय बनतील याच्यावर थोडा वर्क करावा। सेहर शेख यांच्या वक्तव्याचा अनेकांकडून निषेध केला जातोय। सेहर यांचं वक्तव्य संविधानाला धरून नसल्याचा आक्षेपही घेतला जातोय। भाजपच्याही काही नेत्यांनी या विरोधात संताप व्यक्त केलाय। मात्र हिंदुत्ववादी नेतेही असे वक्तव्य करतात तेव्हा त्यांनाही संविधानाची आठवण करून देणं आवश्यक आहे। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।